brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. हे पॅकेज जाहीर केलं, सगळ्या शेतकऱ्यांना वाटलं की हे एवढं मोठं पॅकेज दिलंय, प्रत्येक शेतकऱ्याला किती मिळणार हे सांगितलं नाही. पण इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज असं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं. सरकारचे प्रमुख आहेत त्यापैकी त्यांनी सांगितलं गेलं. पण प्रत्यक्षात आज 2 महिने 4 दिवस झाले, ह्यातले किती पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर गेलेत? तर सरकारनंच एका उत्तरात सांगितलंय की आजपर्यंत फक्त 14,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर गेलेत. म्हणजे 31,628 कोटी रुपयापैकी 14,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले. मग बाकीचे 17,628 कोटी रुपये अद्यापर्यंत ह्या पॅकेजमधले का मिळाले नाहीत? ह्यातल्या शेतकऱ्यांना किती मिळणार? ह्याचं उत्तर सरकार देणार का? का नुसतं पॅकेज मोठं जाहीर करायचं? पॅकेज हे सरकार नेहमी सांगतं की आमचं डबल इंजिन सरकार आहे. शेतकऱ्यांना अपेक्षा होती की डबल इंजिन सरकार म्हणजे पंजाबपेक्षा जास्त मदत मिळेल आपल्याला, पण ती मिळालीच नाही मदत. प्रस्ताव सुद्धा आपला 2 तारखेला केंद्र सरकारनं सांगितलं की प्रस्ताव आपला आलाच नव्हता. नंतर काहीतरी मग 27 तारखेला बिगर सहीचा प्रस्ताव दाखवला गेला, परत 1 तारखेला दुसरा प्रस्ताव दाखल केला केंद्र सरकारकडे. मग आपल्या राज्याला केंद्र सरकारकडे मदतीची गरज नाही का? हाही प्रश्न सरकारला आपण विचारला पाहिजे. मला यात सांगितलंय की जमीन खरडून गेलेल्याला 47,000 रुपये NDRFच्या निकषाप्रमाणे आणि 3 लाख रुपये नरेगामधून देऊ, असं एवढा मोठा आकडा. कारण सगळ्यात जास्त यात नुकसान झालं होतं ते जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांचं. नदीकाठच्या ओढ्याकाठच्या शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली होती, तिथं अक्षरशः दगडं आणि फक्त वाळू राहिली होती. अशा वेळेस शेतकऱ्यांना सांगितलं गेलं की तुम्हाला 3,47,000 रुपये देऊ आम्ही, 47,000 रुपये NDRF मधनं आणि 3 लाख रुपये नरेगामधनं. त्या 47,000 पैकी शेतकऱ्यांना किती दिलेत पैसे आतापर्यंत? तर 5,000 10,000 असे जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना मिळालेत. आणि जे नरेगामधनं 3 लाख रुपये जाहीर केले होते, मला सरकारला विचारायचंय, जे सरकारच्या वतीनं इथं उत्तर देणार त्यांना विचारायचंय, ह्या 3 लाख रुपयापैकी 3 रुपये तरी एका तरी शेतकऱ्यांना मिळालेत का? याचं उत्तर सरकारच्या वतीने ज्यावेळेस सरकार उत्तर देणार आहे त्यावेळेस सांगावं की ह्या शेतकऱ्याला 3 लाख रुपयातले एवढे पैसे मिळालेत नरेगामधनं. एका सुद्धा शेतकऱ्याला 1 रुपया सुद्धा आतापर्यंत मिळालेला नाही. कधी देणार पैसे? मग हे ते रबीची पेरणी करायची नव्हती का? रबीची पेरणी तुमच्या 3 लाख रुपयासाठी थांबवायची. त्यांनी पेरलं, तुम्ही रबीच्या पेरणीसाठी 10,000 रुपये दिले, पण पेरायचं कुठं? दगडावर पेरायचं का? त्यामुळं हे 3 लाख नुसता आकडा फुगवायचा आणि प्रत्यक्षात शेतकऱ्याला मदत काहीच द्यायची नाही, हे या सरकारचं धोरण आहे. अध्यक्ष महोदय, यात त्यांनी आता या ठिकाणी बोरणारे सर बसलेत, बरेच आता बाबासाहेब आहेत आमचे, दुधाळ जनावरांसाठी 37,500 रुपये जाहीर केली मदत. मला या ठिकाणी बरेच शेतकरी आहेत, असं 37,500 रुपयात मिळणारी एक दुधाळ जनावर दाखवा. एक जर गाय घ्यायची म्हणलं तर 1 लाखाच्या आत येत नाही. मग तुम्हाला जर खरीच शेतकऱ्यांना मदत करायची, मिळते का 37,500 रुपयात? सर मिळतं का? खरं सांगा, शेतकरी म्हणून बोला. मग ह्या अशा वेळेस जर तुम्हाला खरीच मदत करायची असती तर कमीत कमी त्या जनावरांच्या किमती एवढी तर पैसे द्यायचे. 37,500 रुपयात काहीच येत नाही आणि त्याला 100 अटी निकष. अध्यक्ष महोदय, आपण यात प्रस्तावात म्हणलेलं आहे की पडझड झालेल्या घरांना पंतप्रधान आवास योजनेतून 100% मदत. 3,500 पेक्षा जास्त घरांची पडझड झाली महाराष्ट्रात. मला सरकारला विचारायचं, असं एक लाभार्थी दाखवा की त्याला तुम्ही पंतप्रधान आवास योजनेतनं 100% मदत दिली, 10,000 रुपये त्यांच्या खात्यावर टाकलेत आणि तुम्ही सांगता इथं प्रस्तावात तुमच्या की आम्ही पडझड झालेल्या घरांना 100% मदत पंतप्रधान आवास योजनेत. एक लाभार्थी दाखवा, एक महाराष्ट्रातला एक लाभार्थी दाखवा, आम्ही सरकारचं अभिनंदन करू. काहीतरी खोट्या गोष्टी लोकांसमोर आणायच्या. लोकांना वाटतं ह्याला मिळालं असेल, त्याला वाटतं त्याला मिळालं असेल, पण कुणालाच मिळालेलं नाही. हे लबाडाचं आवतं नाही. अध्यक्ष महोदय, सिंचन प्रकल्पाच्या बाबतीत मराठवाड्यात या ठिकाणी आमचे बोरणारे सर आहेत, सुरेश अण्णा आहेत. आमचा कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प आमच्याही जिल्ह्यातला आहे, सुरेश अण्णाच्याही जिल्ह्यातला आहे. हा मूळ प्रकल्प 4,800 कोटीचा होता, पण वेळेत न निधी मिळाल्यामुळं, वेळेत न कामं झाल्यामुळं हा प्रकल्प 12-13 हजार कोटीवर गेलाय. आणि आपण त्याचं श्रेय घेतो. एखाद्या प्रकल्पाची किंमत, पाणी तेवढंच येणार आहे, पण त्या प्रकल्पाची किंमत क्लॉज 38 आणि वेळेत निधी न मिळाल्यामुळं
ही जर वाढून 13,000 कोटीवर जात असेल आणि त्याचं आपण श्रेय घेत असेल, हे कुठलं सुशासन म्हणायचं? ही सगळी कंत्राटदाराची भरती आहे, अधिकाऱ्यांची भरती आहे. आणि आताही ज्या प्रमाणात निधी ह्या योजनेसाठी द्यायला पाहिजे होता त्या प्रमाणात निधी शासनाकडून दिला गेलेला नाही. यामुळे हा 13,000 कोटीचा प्रकल्प आपण जर वेळेत निधी नाही दिला तर 20,000 कोटीवर जायला सुद्धा परत सुधारित प्रशासकीय मान्यता घ्यायला सुद्धा आपल्याला वेळ लागणार नाही. त्यामुळे माझी विनंती आहे, हे प्रकल्प तात्काळ त्याला लागणारा निधी तुम्ही केंद्र सरकारकडनं पैसे घ्या, कर्ज काढा, पण त्याला लागणारा निधी पूर्णतः उपलब्ध करून देऊन हे प्रकल्प लवकर पूर्ण करावेत. अध्यक्ष महोदय, नेहमी 13 जून 2019ला आपले सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी एक भाषण केलं होतं आणि त्या भाषणातले वाक्य मलाही आवडलं होतं खूप, मराठवाड्यातल्या प्रत्येक माणसाला आवडलं असेल. ते काय म्हणले होते? या ठिकाणी असलेल्या ह्या पिढीनं दुष्काळ बघितलाय, पण मराठवाड्यातल्या पुढच्या पिढीला मी दुष्काळ बघू देणार नाही. अशा पद्धतीचे आम्ही सिंचन प्रकल्प राबवू. 5 DPR तयार केलेत, आमचे DPR पूर्ण झालेत. 2 महिन्यात निविदा प्रक्रिया होईल. हे कधी म्हणले होते? 13 जून 2019ला. आता आज किती तारीख आहे? डिसेंबर 2025 आहे, म्हणजे 25 संपत आलं, 26 होईल. 6 वर्ष होऊन गेले. 2 महिन्यात निघाली निविदा प्रक्रिया कुठं अडकली? ह्या गतिमान सरकारमध्ये कुठं थांबली? ह्या मराठवाड्यातल्या पुढच्या पिढीला दुष्काळ बघू न द्यायचं जे संकल्प ज्यांनी केला होता, ह्या संकल्पाचं काय झालं? का ह्या नुसत्या निवडणुकाला घोषणा करायच्या, खोटी स्वप्न दाखवायची आणि प्रत्यक्षात ज्या वेळेस कारवाई करायची वेळ येते त्यावेळेस मात्र काहीतरी आमचा DPR चालू आहे, आमचा सर्वे चालू आहे. अण्णा, मला एक उदाहरण द्यायचं आहे. पार गोदावरी खोऱ्याचं, यातून पार खोऱ्यातनं गोदावरी खोऱ्याला पाणी आणायचा DPR सर्वे 2012ला चालू झाला आहे. 7 कोटी रुपये त्या सर्वेसाठी तरतूद होती. 52 कोटी रुपये खर्च झालेत. अद्यापर्यंतही त्याचा सर्वे कंप्लीट नाही. अद्यापर्यंत आमच्या नंतर नारपार गिरणाला पाणी गेलं तिकडं, पण आमचा मराठवाडा जसं संताची भूमी आहे अण्णा, तशी सहनशील लोकांची भूमी आहे आपली. आपण कोणच काय बोलत नाही, पण ह्या बाबत सुद्धा आपण पक्षाचा अभिनिवेश बाजूला ठेवून आपण मराठवाडा म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे. आणि सरकार कोणाचं का असं ना, पण आपल्या हक्कासाठी आपण सगळ्यांनी मराठवाड्याच्या हक्कासाठी सगळे एकत्र येऊन आपल्या हक्काचं पाणी मिळवून घेतलं पाहिजे. आपण पश्चिम वाहिनी नद्याचं आश्वासन दिलं गेलं होतं, त्यावेळेस सांगितलं होतं की 11 धरणं जोडू मराठवाडा ग्रीडनं. मी दरवेळेस बघतोय सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव आला अण्णा की मराठवाडा वॉटर ग्रीडचा त्यात उल्लेख असतो, पण तेवढाच उल्लेख असतो. त्या पुढं काय? जे 11 धरणं जोडणार होतात तुम्ही, 2 महिन्याची निविदा काढणार होतात, त्याचं काय झालं? 2019 पासून आपण हेच ऐकतोय. पुढं काय झालं? का नुसतीच आमचं संकल्प आहे, आम्ही हे करणार आहेत, पण पुढं काय? ह्याच्या बाबतीत सरकारनं ठोस अशी उपाययोजना केली पाहिजे आणि ह्यासाठी सगळ्यांनी मिळून एकत्र सरकारला विचारलं पाहिजे. 2 मिनिट संपवतो अध्यक्ष महोदय. सरकारनं सौर कृषी पंप योजना एक चांगली योजना आणली. गिनीज बुकमध्ये परवा सत्कार रेकॉर्ड झालं म्हणून एक झाला, पण ह्यातल्या ज्या अडचणी आहेत, जे अल्पउदारक शेतकरी आहेत त्यांना फक्त 5 HP पर्यंतचाच पंप मिळतो, पण विदर्भ असेल, मराठवाडा असेल, बोरवेलची संख्या खूप जास्त आहे. आमचे 700-800 काही ठिकाणी तर 1000 फुटापर्यंत बोर आहेत. मग 5 HPचा पंप तिथे चालू शकतो का? हा आपण विचार केला पाहिजे. बऱ्याच तलावावरनं शेतकऱ्यांनी मोटरी टाकून पाणी आणलेलं आहे. त्या ठिकाणी सोलर पंप कुठे बसवायचं तलावावर? तिथं जागा आहे का? तिथं मोटरीला पाईपाला जागा नसते तलाव एखादा असला तर. मग अशा ठिकाणी सोलर पंप कुठं बसवायचा? आणि अध्यक्ष महोदय, आपण एका बाजूला या सरकारनं प्रत्येक शेतकऱ्यासाठी HVDS मध्ये सेपरेट DP दिली होती. आता कनेक्शनही बंद केलेत. ज्या शेतकऱ्यांनी डिमांड भरले होते त्यांना चेक नेऊन घरी दिलेत MSCBचे अधिकारी. माझी विनंती आहे की सौर पंप ही योजना चांगली आहे, मान्य आहे, परंतु ज्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांची जशी गरज आहे, ज्यांना पारंपरिक पद्धतीचं कनेक्शन पाहिजे त्यांना पारंपरिक पद्धतीचं कनेक्शन द्यावं, ज्यांना सौर पंप पाहिजे त्यांना सौर पंप द्यावा. जर त्या आपण लादू नये त्यांना काय, तुम्ही सौर पंपच घेतला पाहिजे. हे जे सरकारचं लादायचं धोरण चाललं आहे, ह्याबाबत माझं म्हणणं आहे स्पष्ट की ज्यांना पारंपरिक कनेक्शन पाहिजे त्यांना पारंपरिक कनेक्शन सरकारने द्यावेत. आणि आता लाईटच्या बाबतीत आपण बघतो की दिवसा लाईट द्यायचं स्वप्न दाखवलं. आता थंडीची लाट येते, थंडी आहे, रात्रीची असते. यात कमीत कमी माझी सरकारला विनंती आहे की दिवसाचे काही तास तरी त्यांना वीज द्या. एक हिंस्र प्राणी, वाघ असेल, बिबट्या असेल आणि थंडी, ह्यातून शेतकऱ्यांना जायचं कसं शेतात त्याच्या, आणि त्याच्यानं पाणी कसं द्यायचं पिकाला, जनावरांना पाणी वरण कसं करायचं, यासाठी दिवसाची काही वेळ तरी आपण
वीज देणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, पीक विम्याच्या बाबतीत या प्रस्तावात सांगितलं की 17,000 रुपये प्रति हेक्टरी पीक विमा देणार. कसा देणार? कापणी प्रयोग जे केले आहेत, एक संपवतो 2 मिनिट अध्यक्ष महोदय, 2 मिनिट संपवतो कन्क्लूड करतो. राहिलेत बोलू द्या ना, कसं करलो आपण पण शेतकरी आहेत. अध्यक्ष महोदय, पीक विमा योजना 1 रुपयात बंद केली आणि त्यावेळेस नवीन योजना आणली. जे 4 ट्रिगर होते हे 4 ट्रिगर काढून टाकले आणि आता पीक कापणी प्रयोग आणि तंत्रज्ञान आधारित ह्याच्यावर 50-50% भारांकन धरून पीक विमा देणार. कधी देणार पीक विमा? अद्यापपर्यंत एकाही शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही. तंत्रज्ञान आधारित जे त्यांचे रिपोर्ट यायचे ते 15 डिसेंबरपर्यंत देणार सरकार सांगतंय आणि तुम्ही यात लिहिले 17,000 रुपये तुम्ही देणार. म्हणजे पॅकेजमध्ये त्याची घोषणा केली पण अजून त्यांच्याकडे रिपोर्ट नाहीत. 1 रुपयाही पीक विम्याचा शेतकऱ्यांना यावर्षी मिळालेला नाही आणि मात्र पॅकेजमध्ये हे आकडा तुम्ही जर सांगता आणि शेतकऱ्यांना सांगता की आम्ही एवढं तुमचं पॅकेज दिलं. अध्यक्ष महोदय, शेवटचा मुद्दा घेतो. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम मंत्री बसलेले आहेत. आपण रस्त्याची हालत म्हणजे बांधकाम विभागाचे रस्ते असतील किंवा जिल्हा परिषदेचे रस्ते असतील, पूरहानीमधनं जे प्रस्ताव आलेत अद्यापर्यंत एकाही प्रस्तावाला मंजुरी मिळाली नाही. त्याची का मिळाली नाही? मग त्यात म्हणजे कशामुळे? पैसे नाहीत का? म्हणजे अडचण काय? का विरोधी पक्षाचा आमदार आहे म्हणून त्या मतदारसंघात निधी द्यायचा नाही? ह्याबाबत त्या सर्वसामान्य माणसाचा दोष काय? आज शेतात जायला सगळे पूल वाहून गेलेत, शेतकऱ्यांना पेरणीसाठी जाता येत नाही. ग्रामीण मार्ग असतील, इतर जिल्हा मार्ग असतील, प्रमुख जिल्हा मार्ग असतील, हे सगळे पूर्ण खराब झालेत. एकतर 5-5 वर्ष मंत्री महोदय आपण सकाळी नव्हता पण 5-5 वर्ष ही आपली बजेटची कामं चालतात. ते अधिकाऱ्याला विचारलं हे काम अर्धवट काय? ते म्हणते कंत्राटदार काम करत नाही. का करत नाही? तर त्याचं बिल नाही, त्यामुळे दर्जा त्याचा राहत नाही आणि दर्जा राहत नसल्यामुळं काम अर्धवटून प्रतिता अपघात होतात. तर माझी विनंती आहे की पूरहानीमध्ये जे प्रस्ताव आले त्यांनाही आपण निधी द्यावा आणि जे अर्धवट काम आहेत यांना आपण निधीची तरतूद करून ती कामं पूर्ण करून सर्वसामान्य माणसाचे हाल होत आहेत त्यातून त्यांना मुक्तता करावी एवढीच विनंती करतो. धन्यवाद अध्यक्ष महोदय.